राज्यभरातील नमो शेतकरी योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही। शेतकरी मित्रांसाठी तुमच्यासाठी 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता केव्हा मिळणार असा सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता, परंतु शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय मोठी व आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही। शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आजपासून पैसे वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। मग डीबीटी मार्फत हा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। शेतकरी मित्रांसाठी अतिशय मोठी बातमी आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। बघा, राज्यातील नमो शेतकरी योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहे। यासाठी काही पात्रता आहे तरच हप्ता मिळणार, अन्यथा हप्ता मिळणार नाही। बघा, यासाठी काय पात्रता आहे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती जर पहिल्यांदाच किंवा नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। बघा, शेतकरी मित्रांनो नमोच्या हप्त्यासाठी बघा 3200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। हप्ता डीबीटी मार्फत जमा होणार आहे अशी माहिती स्वतः दत्तामामा भरणे म्हणजेच कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी दिलेली आहे। बघा, यासाठी काही अटी त्यांनी सांगितलेल्या आहे। बघा, कोणकोणत्या अटी आहेत ती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। त्यासाठी काही अटी दिल्या आहेत। बघा, केवायसी अपडेट। शेतकरी मित्रांनो जर तुमचं केवायसी झालं नसेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये जो डीबीटी मार्फत जो हप्ता जमा होतो तो हप्ता जमा होणार नाही। अन्यथा जर तुम्ही आतापर्यंत जर केवायसी केली नसेल तर तुमच्या बँक खात्यावरती जो 7वा हप्ता आहे यासाठी संबंधित 4 नियम शासनाने लागू केलेले आहे। या 4 नियमामध्ये जर तुमचं परिपूर्ण नियम असेल तर तुमच्या बँक खात्यावरती 2000 रुपये पडायला सुरुवात होणार आहे, अन्यथा तुमच्या बँक खात्यावरती पैसे पडणार नाहीत। बघा, त्याचप्रमाणे आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक करणे। बघा, शेतकरी मित्रांनो जर आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक नसेल तर तुमच्या बँक खात्यावरती जो हप्ता आहे तो अजिबात पडणार नाही। जर तुमचं लिंक असेल तरच तुमच्या बँक खात्यावरती जो डीबीटी आहे बघा डीबीटी मार्फत तुम्हाला मेसेज येईल, अन्यथा मेसेज येणार नाही व तुम्ही त्या भ्रमात राहाल की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारने अद्यापही नमोचा 7वा हप्ता टाकलेला नाही। बघा, त्याचप्रमाणे फार्मर आयडी असलेला बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही फार्मर आयडी काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घेणं अनिवार्य आहे। जर नमो शेतकरीचा 7वा हप्ता पाहिजे असेल तर लगेच तुम्हाला फार्मर आयडी काढणं अत्यंत आवश्यक आहे। जर फार्मर आयडी नसेल तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे पडणार नाहीत। बघा, त्याचप्रमाणे शेतकरी महाराष्ट्रातला रहिवासी असावा। बघा, शेतकरी महाराष्ट्रातला असावा। जर तुम्ही हप्ता घेत आहेत तर तुम्ही महाराष्ट्रातले रहिवासी असायला हवे, अन्यथा तुमच्या बँक खात्यावरती पैसे पडणार नाहीत। बघा, यासाठी संबंधित म्हणजे 15 जिल्ह्यांची यादी सर्वप्रथम 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचं यात नाव असू शकतं, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। बघा, यात सर्वात प्रथम हिंगोली जिल्ह्याचं नाव आहे। बघा, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून डीबीटी मार्फत 2000 रुपये पैसे पडायला सुरुवात झाली आहे। शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही। तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत आजचा व्हिडिओ शेअर करा, नक्की करा। जर तुम्ही आजचा व्हिडिओ शेअर केला तर त्यांना मोठा फायदा मिळेल व तुम्हालाही आजचं अपडेट कसं वाटलं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व तुमचा जिल्हा सांगा, तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट नक्की येईल। बघा, त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यात बघा सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी व मोठं अपडेट असं आलं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। सातारा जिल्ह्यातील जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 70% शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजच पैसे पडायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सातारा जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही। व तुमचे आतापर्यंत तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झालेली आहे सर्व काही बातमी पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, सबस्क्राइब नक्की करा। यासाठी म्हणतोय की तुम्हाला रोजच्या रोज अपडेट पाहायला मिळेल। त्याचप्रमाणे बघा पुणे जिल्ह्यातील जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत जे त्यांच्याकडे 4 अटी आहेत, त्यांच्याकडे अटी पूर्ण आहेत बघा पूर्ण आहे, त्यांच्या बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातील अपडेट आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ किंवा
याच व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याचंही अपडेट असू शकतं, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। त्याचप्रमाणे बघा नाशिक जिल्ह्यातील जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत बघा, नाशिकमधील जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती 2000 रुपये आजपासून पडायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे 4 अटी पूर्ण असतील तर तुमच्याही बँक खात्यावरती पैसे पडणार आहेत, अन्यथा पैसे पडणार नाहीत। त्यामुळे तुमच्याकडे 4 अटी पूर्ण आहेत का हे तुम्ही तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे बघा। त्याचप्रमाणे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे, जे 93.67 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे पडणार आहेत। म्हणजेच जे महाराष्ट्रातील 93.67 लाख पात्र शेतकरी आहेत, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्याही बँक खात्यावरती पैसे पडणार आहेत, अन्यथा पैसे पडणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा सांगा व तुम्ही पात्र लाभार्थी आहेत का, तुम्हाला आतापर्यंत याआधी 6 हप्ते नमोचे 6 हप्ते मिळाले आहे का हेही सांगा। कारण की जर तुम्हाला 6 हप्ते मिळाले असेल तर तुम्हाला 7व्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही बघा। या संबंधित कोणकोणत्या जिल्ह्याचं अपडेट आलेलं आहे बघा। राज्यातील नमो शेतकरी योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 2000 रुपये खात्यात जमा होणार आहेत बघा। त्यासाठी काही पात्रता आहेत, त्या पात्रता बघणार आहोत बघा। त्याचप्रमाणे पात्रता परत लावलेल्या आहे, म्हणजेच पात्रता जर काही शेतकरी मित्रांनी पाहिल्या नसतील तर त्यांच्यासाठी डबल पात्रताचा अपडेट आहे बघा। KYC अपडेट जर झालं नसेल किंवा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नसेल बघा। त्याचप्रमाणे फार्मर ID नसलेला बघा, फार्मर ID नसलेला शेतकरी असेल, महाराष्ट्रातील शेतकरी नसला तर बघा या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत। नमोच्या हप्त्यासाठी 3200 कोटींची तरतूद राज्य शासनामार्फत करण्यात आलेली आहे। त्या संबंधित DBT मार्फत तुमचा हप्ता जमा होणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी दिलेली आहे बघा। तुम्हाला आजची अपडेट कशी वाटली व तुमचा जिल्हा नक्की सांगा, कारण की तुम्ही जर जिल्हा सांगितलं तर तुमच्या जिल्ह्याबद्दल स्पष्टपणे तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट घेऊन येत राहूत, भेटत राहूत अशाच नवीन सोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।